त्याच्यानंतर मला विरोधी पक्षालाही बोलायला द्यायला लागेल। मग बोलू दे म्हणजे आता तर बोला। नाही ना, तुम्ही घ्या ना नंतर। सभापती महोदय, जरा गंभीर विषय आहे। सभापती महोदया, या ठिकाणी राहुल गांधी सन्माननीय यांनी या ठिकाणी सांगितलं हिंदू हिंसक आहे। यावर सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दखल घेतली। बोलले अतिशय गंभीर बाब आहे आणि त्या ठिकाणी पुरे हिंदू समाज का अपमान आहे। त्याच्यामुळे आज देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी जर हिंदू समाजाचा अपमान आणि हा विषय गंभीर घेत असतील तर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, हे महाराष्ट्र राज्य आहे। त्यामुळे या विधिमंडळाने दखल घेतलीच पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे। आणि या ठिकाणी राहुल गांधीच्या निषेधाचा ठराव या ठिकाणी आपण सुमोटो आणावा अशा प्रकारची आपल्याकडे आमची मागणी आहे। अन्यथा आम्ही सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही। आणि तो लोकसभेला पाठवावा ही माझी मागणी आहे। आणि चल आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो धिक्कार असो, नाहीतर त्यांना इटलीला पाठवून द्या, नाहीतर विरोधी पक्षनेते बोला। सभापती महोदय, नाही विरोधी पक्षनेत्यांना बोलू द्या, ते बोलतील मग बोला। तुम्ही बोला। सभापती महोदय, माझा मुद्दा हा आहे, जे काही वक्तव्य ज्याचं असेल त्याचं लोकसभेत झालेलं आहे, त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का हा माझा प्रश्न आहे। मला असं वाटतं हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, तिकडे करायचा। भावना तीव्र आहे आणि प्रसाद लाड मी हात करणारच वगैरे तुम्ही बोलताय हे सुद्धा योग्य नाहीये। आणि दानवेजी, तुमचा मुद्दा जरी लक्षात आला तरी ज्या स्तरावरती ही सगळी चर्चा गेलेली आहे त्याच्यामध्ये संसदीय कार्यमंत्री पण इथे उपस्थित नाही आहेत। त्यामुळे एकमताने ठराव करायला अशा पद्धतीचा कुठलाही माझ्याकडे त्या सभागृहाबद्दलची काही भूमिका नाहीये। मी आजचं कामकाज स्थगित करते आहे आणि याच्यावर तुम्हाला परत उद्या बोलायचं असेल तर गटनेत्यांच्या आणि संसदीय कार्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये, माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये याच्यावरती चर्चा व्हावी लागेल। त्याच्याशिवाय कुठलाही मी ठराव सुमोटो करणार नाही। आजचं कामकाज संपलेलं आहे।